लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता। या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया हे 5 लोकसभा मतदारसंघ आहेत। या 5ही ठिकाणी उरलेल्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी काल उमेदवारी दाखल केली आहे। चंद्रपुरात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांनी आज अर्ज दाखल केला। त्यांची लढत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होणार आहे। भंडारा गोंदियात भाजपकडून सुनील मेंढे यांनी तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळेंनी अर्ज दाखल केले। भंडारा गोंदियातच वंचितचे संजय केवटही रिंगणात आहेत। गडचिरोलीतून वंचितचे राजेश बेले यांनी आज अर्ज दाखल केला, तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांनीही आज अर्ज दाखल केला आहे। भाजपच्या अशोक नेतेंनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर रामटेकमध्ये शिवसेना उमेदवार राजू पारवे यांनीही आज अर्ज दाखल केला। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील या 5 जागांसाठी मतदान होणार आहे। या बातमीसोबत झिरो आवरमध्ये आज इथेच थांबूयात।